हॅलो नमस्कार, राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। आजचा दिवस संडे आहे आज आणि मी काय स्पेशल बनवणार आहे ते तुमच्याशी शेअर करते। मी आज खूप दिवसापासून आमचं रखडत चाललंय, म्हणजे हे आणणार होते चीज म्हणजे गार्लिक ब्रेड, ते काय पॉसिबल झालं नाही, पण मी सिंपल ब्रेड मध्येच चीज गार्लिक ब्रेड बनवणार आहे आणि ती रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि आजचे रुटीन ब्लॉग देखील आहेच, मी दाखवणार आहे एक नाईट रुटीन, जे म्हणजे नाही का नाईट स्किन केअर रुटीन, तर मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे। होपसो की तुम्हाला आवडेल आणि जर आवडलंच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याला मी आता हे बघा इथे लसूण घेतला आहे, आता लसूण सोलून घेते आणि चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तेच लागतंय आणि बाकी सगळं मी रेडी करून ठेवलं आहे। तर चला आपण गॅसवर मी छोटेसे म्हणजे मी तेलचा यूज करणार आहे आणि बटर देखील आहे, बटर नंतर पण गार्लिक फ्राय करण्यासाठी तेल फ्राय करून देते आणि पूर्ण बाकीची रेसिपी रोटेशन करणार आहे, तर त्याला प्रिपेअर करून देते फक्त आणि फास्ट मध्ये। ओके, लसूण मस्त ब्राऊन आहे, मिल्टेडच घ्यायची, टाकून घेते, अशा करून घ्यायचंय, जास्त ब्राऊन करायचं नाही, नाही असं मॅश। त्यानंतर यामध्ये टाकते चिली ऑरेगॅनो फ्लेक्सचा, हिरवी मिरची वगैरे, असं चीज ग्रेट करून ठेवूयात म्हणजे इझिली होईल पटपट। चला हे दोन रेडी झाला आहे आणि हे देखील आता आपण पटपट करूया। थोडं थोडं असं लावायचं, मग असं लावायचं थोडं, हे अशा प्रकारे एक एक ब्रेड मध्ये आपल्याला लावायचं आहे। ब्रेड होतो केलेलं आहे ना, इथे पण लावायचं का ब्रेड, अशा प्रकारे आपल्याला बोथ साईडला लावून घ्यायचं। तसं आता डोरोचे शो करून घेतो पटपट आणि त्यानंतर मग आम्ही डायरेक्टली त्याच्यात टाकतो। आवाज सगळं काय येतो ना काना तुटूच्या, तसं तसं ह्याला इकडे पडत येऊ वाटलं, पण पप्पा ओरडते म्हणून गप्प बसले। फास्ट लागू शकतो काय ग्रिलर आहे ना, गरम करून घ्यायचंय, गरम बाजून लावून त्याच्यामध्ये डायरेक्टली आपल्याला टाकायचंय। चला आता आपण ग्रिलर मध्ये ठेवूयात, गरम झाला करून घेणार आहोत लोकांची, त्यांनी आम्हाला हे अशा प्रकारे तयार झालं आहे। चला हे आपण मुलांना देऊया, चला पूर्ण फिरवूया, फिरवलं नाही काय बसले रोज, बाकी काय बनवूच नाही, तेच फक्त खायचं बसायचं। आमचं एकच सिंपल फंडा रोज बनव, त्याचं एकच असते, कुठून लिहिलेलं आहे त्याचं एकच असते, काय नाही अजून एक खाई भेटत रोज बनव, सांगा कशा डुगू ए डुगी बाय बाय। मुलं गेले इकडे, आता आम्ही पण चाललो, सगळे व्हिडिओ पाहते। आवडले का तुम्हाला? फक्त गार्लिक चीज हा, आणि अजून काहीच नाही बनवलं आज, फक्त ब्रेड बनवले आणि बघू आता संध्याकाळी काय बनवलं। चला आपण ब्लॉग कंटिन्यू करूया। मला नाईट स्किन केअर रुटीन आज देणार आहे मी, होप की तुम्हाला आवडेल। चला, तर आता जस्ट थोडा वेळ झाला आली आहे, आय थिंक अर्धा तास झाला असेल आईकडून, आणि तिकडे गेल्यावर ब्लॉग काही शूट करता येतच नाही आणि म्हणजे होतच नाही माझ्याकडून। तर मी काय केलं होतं, तिकडे गेली, थोडंसं बसली आणि डुगरोचे शूट मॅगी खात होते, तर ते लोक खेळत होते तिकडे सोबतचे, आणि तिकडे जेवण वगैरे केलं, सगळं भांडी वगैरे घासून घेतले आहे आणि तिकडून आले आणि ब्लॉग काही शूट नाही केला, येताना देखील काही नाही केलं, म्हटलं जाऊ दे आता काय करायचंय, केलं तर येणारच आहे असं म्हणून मी केलं। आणि आता मी तुम्हाला मग असं काही सांगितलं होतं की मी शेअर करणार आहे रुटीन, आणि इथे मी क्लीनअप करणार आहे आणि नाईट स्किन केअर रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे उद्या, पण आज क्लीनअप दाखवणार आहे। मला सॅटर्डेला मी क्लीनअप करते, पण आज आला आहे संडे, काल काही केलंच नाही, लवकर आली होती आणि म्हटलं जाऊ देत आपण कुठे क्लीनअप मध्ये बिझी होऊन, म्हणून म्हटलं जाऊ दे करत नाही। आणि आज आहे संडे, तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर मी एक पावडर बनवली होती संत्र्याची,
तर मी दिवाळीमध्ये मला खूप सारे पिंपल्स आले, खूप आले होते अचानकमध्ये. इथे बघा दाग दिसत असेल तुम्हाला, तिथे पिंपल्स आले होते, इकडे आले होते, कुठे पण असे खूप सारे पिंपल्स अचानकमध्ये आले. मी खूप घाबरले होते की आणि दिवाळीच्या वेळेस मी काय करू असं. आणि तेलग्रंथी देखील खूप ऍक्टिव्ह झाले होते असं मला वाटते आणि हार्मोनल्स चेंजेसमुळे. तर मी म्हटलं जाऊ दे, चला आपण काय करू, क्लीनअप करते. आणि क्लीनअप एकदा म्हणजे असे डेली करत असते, पण एकदा असं मी ट्राय केलं की संत्र्याचं नका मी यूज करू. तर मग संत्रे वगैरे तर गोष्ट खात होते. काय केलं, संत्रे डायरेक्टली साल्ट आहे ना त्याची मिक्सरमध्ये बारीक केले आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ, चंदन पावडर वगैरे टाकून अप्लाय केलं फक्त. आणि एवढा मस्त रिझल्ट आला ना. त्याच्या आधी तुम्ही स्टीम घेणं खूप गरजेचं आहे, म्हणजे वाफ. तर तुम्ही स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये घेऊ शकता किंवा आपण पातेल्यामध्ये देखील करू शकता, गरम पाणी करू. असं मस्त असं रिलॅक्स होतं. आणि पिंपल्स वगैरे असं म्हणजे नाही का गरम केलं ना, वाफ घेतली ना, तो फोडलं ना, तर छान असं पूर्ण घाण निघून जाते त्यातली खरं. आणि टर्किश टॅवेल यूज करा जर असेल तुमच्याकडे. अशा प्रकारे बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला काही हे चेंजेस दिसत असेल थोडंफार, जाऊ द्या, इग्नोर करा. आणि हे चंदन पावडर म्हणजे मी जे बनवलं होतं ना, हे परत एकदा बनवलं कारण मला खूप इफेक्टिव्ह झालं आणि म्हणून मी हे पावडर बनवलं आहे. आणि हे मी माझ्या मिस्टरांना मी हे यूज करण्यासाठी सांगितलं आहे, कारण ते डेली बाहेर म्हणजे नाही का बाहेर ड्रायव्हिंग वगैरे करतात, तर टॅन स्किन खूप होते, त्यामुळे मी त्यांना यूज करण्यासाठी दिलं आहे. मी तो फेस वॉश यूज करते रोज. तर ते फेस वॉश वगैरे नाही लावत, फक्त साबण लावतं. तर म्हटलं साबणाने काही जात नाही, वरचीवर ते क्लीन होतं फक्त, बाकी काहीच होत नाही. म्हणजे हे लावा तुम्ही. आणि हे आहे ना, याच्यामध्ये पूर्ण चंदन पावडर, संत्र्याची सालची पावडर, तांदूळ, मसूर असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं. आणि ते चाळणीने चाळून हे बारीक राहिलं होतं. नंतर हा चोथा आहे ना जो दिसतोय, तो चाळणीच्या वरती म्हणजे जो राहिला होता ना, तो ठेवला आहे मी. तर हे ना यूज करू शकतो ऍज अ फेस पॅक किंवा स्क्रब म्हणून. तर तुम्ही अगदी इझिली फक्त हे जरी तुम्ही अप्लाय रोज केलं ना फेस वॉशच्या जागेवर, तर खूप छान परिणाम होतो. खरंच ट्रस्ट मी, खूप छान इफेक्टिव्ह होतो. आणि अशाच प्रकारे मी ह्याचं जर तुम्हाला लेपन लावून दाखवलं, आपल्या कुठलं किंवा लेपन किंवा फेस मास्क आपण म्हणतो ना इंग्लिश शब्दामध्ये, तर तसंच यूज करू शकता. तर तेच आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. खूप सारा टाइम तुमचा घेतला आहे, तर चला आपण स्टार्ट करूया डायरेक्टली. आता मी स्टीम करण्यासाठी ठेवलं आहे, म्हणजे गरम होण्यासाठी पाणी टाकलं. तर चला स्टार्ट लवकर करूया. आणि तुम्ही पण खूप बोर होणार म्हणून. आता इथे मी ना काय घेतलं आहे तुम्हाला दाखवते, हे दिसत असेल तुम्हाला. तर इथे ना मी घेतलं आहे सिम्पली अशी म्हणजे ना, हे बघा, हे ग्लिसरीन घेतलंय आणि हे रोज वॉटर घेतलंय आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल. नसेल तर काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही. तुम्ही त्याच्याऐवजी ऑइली स्किन असेल तर दही यूज करू शकता, नाहीतर कच्चं दूध यूज करू शकता, ॲलोवेरा जेल यूज करू शकता. असं मल्टिपल आपल्याकडे ऑप्शन आहे. जर काहीच नसेल तर सिम्पली 2 भेंड्या आहेत ना, रात्री भिजत घाला, त्याचा ते गर निघतो. तो गर तुम्ही चाळणीने काढून त्याच्यामध्ये मिक्स करून अप्लाय करू शकता स्किन आणि हेअर दोन्हीला देखील. ते जरी नसेल किंवा आपलं तांदूळ असताना तांदूळ भिजवून त्याचं जरी नुसतं पाणी घेतलं तरी ते चालतं, किंवा शिजून जरी तांदूळ त्याचं पाणी घेतलं तरी चालतं, किंवा ॲलोवेरा जेल तर सांगितलं तुम्हाला, किंवा फ्लॅक्सीड जेल करून तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही सगळं म्हणजे यूज करू शकता. आता मी याच्यातली ही पावडर नाही, जी तुम्हाला सांगितली होती ती पावडर नाही यूज करणार. मी ही करणार आहे फक्त याच्यामध्ये जाड पार्टिकल्स राहिले आहे बघा. अशा प्रकारे जाड पार्टिकल्स आहेत, ते मी यूज करणार आहे. तर इथे 2 चमचे घेते असे. आणि त्यानंतर याच्यामध्ये हा 1 चमचा टाकते, कारण तुम्ही म्हणणार आता घेणार नाही म्हटले आणि घेतलं, पण ह्याच्यामध्ये ना जास्तच कडक हे नाही का आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही अगदी सिम्पली असं बेसन पीठ ऍड करू शकता. जर नसेल तर नाही केलं तरी चालेल, पण करू शकता तुम्ही. अगदी तुम्ही कॉफी पावडर देखील टाकू शकता. आता मी इथे ना अर्धा चमचा थोडंसं असं तेल टाकणार आहे, हे ग्लिसरीन आणि कोकोनट ऑइल इफेक्टिव्ह आहे. याच्यामध्ये मी एकच व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाकते. सिम्पल आणि बेस्ट आहे हे. याच्यामध्ये देखील तुम्ही पावडरमध्ये अप्लाय करून म्हणजे ना टाकून ठेवली नाही व्हिटॅमिन ई, मस्त इफेक्टिव्ह होईल. याच्यामध्ये हळद देखील आहे, हळद देखील मी टाकून ठेवली आहे, म्हणजे डायरेक्टली यूज करू शकता. तुमचा खूप सारा टाइम मी म्हणजे माहिती सांगण्यासाठी टाकला, कारण माहिती खूप गरजेची होती म्हणून मी सांगितलं आहे. तर हे झालं आपलं बेस प्लेन. आता हे याच्यामध्ये आता मी कॉफी पावडर टाकून घेते. मी हा पाऊच कॉफीचा घेऊन येत नाही, कारण लगेच पावडर माझी म्हणजे खराब घट्ट होते. तर अशा प्रकारे ह्या सिम्पल असे सगळं टाकून घेते मी. कॉफी जास्त झाले असेल तर काढू शकता तुम्ही तुमच्यानुसार. रोज वॉटर. चलो पूर्ण रुटीन दाखवते. तर आता मी बाथरूममध्ये आले आहे आणि मी असं चंपू वगैरे का केलं ते तुम्हाला मी सांगितलंच नाही. तर मी हर सॅटर्डेला मी डोक्याला तेल लावून मसाज करून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी धुते चांगला, म्हणजे गरम तेल लावत असते मी डोक्याला. तर केसांची लेंथ बरोबर म्हणजे केस पिरियड झाले होते तर थोडेसे भारी दिसत आहेत मला देखील, वाढले थोडेच बाकी काही नाही. आणि हर सॅटर्डेला तुम्ही कंगवा धुण्यासाठी टाकू शकता. तर माझं पोस्टपोन झाला आहे, संडेला सगळं करत आहे मी. तर आता फेस वॉश करून घेते. तसं तर केला होता तिकडेच फेस वॉश, पण परत एकदा आपण करून घेणार आहोत. तर मी आता
फेस वॉश करून घेते. हा हिमालयाचा प्युरिफाईंग फेस वॉश मी यूज करत असते डेली, म्हणजे कोणता ऋतू नाही ना कोणतं सीझन वगैरे नाही. आणि तुम्हाला डाग वगैरे दिसत असतील, कोणतं फिल्टर वगैरे काहीच नाहीये, माहिती दिली आहे कशा प्रकारे यूज करायचं ते. तर अशाच आहे हे. तशा प्रकारे पॅकिंग येते आणि तुम्हाला मी एकदा यूज केल्यानंतर मी तुमच्याशी हे रिझल्ट त्याचा शेअर करत आहे. अगदी क्रीमी आहे हे, खूप सुंदर आहे. आणि हे ना अगदी तुम्हाला जरी तुम्ही फेसला आणि बॉडीला देखील लावलं तरी खूप महिने जाणार आहे हे, असं मी तुम्हाला खरंच सांगते. आणि सेल चालू होते आता दिवाळीमध्ये, तेव्हा मी घेतला आहे. कारण असं घ्यायचं म्हटलं ना खूप कॉस्टली आहे हे. तर नेकला आणि फेसला दोन्हीकडे मी लावून घेणार आहे. फुल बॉडीला देखील लावू शकता. आणि क्रीमी टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, जसं आपण एव्हरयूजचं लावतो ना त्याच्यापेक्षा खूप मस्त आहे. तर बटन चालू करते परत. टेक्स्चर हे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत. अशा प्रकारे आपलं स्क्रबिंग झालं आहे. जेंटली मी तर करते कारण हार्ड करायचं नाही स्क्रब. तर हे आपण हे घेऊया स्टीम. तुम्ही जेवढी स्टीम घ्याल ना तेवढी तुमच्यासाठी खूप छान आहे. याच्यावर तुम्ही कपडा घेऊन देखील, म्हणजे नाही का कोणता कपडा किंवा टॉवेल म्हणा तर ते घेऊ शकता. कारण बाहेर जर वारा येत असेल बाहेरचा, आणि इथे काय बंद आहे म्हणून होत नाही. त्याचा आता स्टीम घेऊन झाला आहे बघा तुम्ही, सुकला आहे पूर्ण हे. तर हे टर्किश लावलं नाही, त्याच्याने सिम्पल अपवर्ड साईडला काढून घ्यायचं सगळं. नोजचं स्ट्रीप लावून घेणार आहे. त्याआधी ना मी हे करून घेते पूर्ण क्लीन. नोज स्ट्रीप मी शेवटीच लावून घेते कारण त्याच्यामध्ये टाइम लागतो. आठवड्यातून एकदा करणं गरजेचं आहे. हे बघा झालं आहे आपलं. तर तुम्ही काय करणार आहे, फेस मास्क हे लावणार आहे. फेस मास्क शीट देखील लावू शकतो तुम्ही जर हवे असेल तर. मी जेल लावते. मी म्हणजे ह्याचं नाही ना मसाज फक्त करणार आहे मी, फक्त मसाज. सॅम्पलचे म्हणजे नोज स्ट्रीप आहे ना ती यूज करणार आहे. कोणताही ताण न घेता तुम्ही हीच प्रोसेस करा मसाजची. रिलॅक्स होऊन असं पाहिजे, वाटायला पाहिजे की तुम्ही पार्लरमध्ये आहे. सगळ्या आपल्या स्किनला बॉडीला लूज करून टाका. लूज सोडा, बिलकुल ताण नाही. असं कानाची पाठी वगैरे अशा प्रकारे ओढत राहा. खूप रिलॅक्स वाटत बघा. पूर्ण ऑब्झर्व झालेलं दिसत असेल. मी ना फेस पॅक लावायच्या आधी तुम्हाला म्हटली होती मी नोज स्ट्रीप अप्लाय करून घेणार. त्यासाठी आपल्याला नाक असं ओलं करायचं आहे. ते नाकावर तुम्हाला दिसत असेल बघा, हे दिसते का बघा. हीच घाण आपल्याला करायची आहे. त्यासाठी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता. अशा प्रकारे जे मिळतं ना बाजारामध्ये स्टीलचं, मला त्याची खूप भीती वाटते स्टायला असं की नाही म्हणून. तुम्ही हे सॅनिपेचं असं ब्लॅकेट्स रिमूव्हर वापरते. इथे देखील लावू शकते, इथे इथे जिथे ब्लॅकेट्स येतात तिथे. तर हे सिम्पली नॉर्मली आपल्याला ओपन करायचं आहे अशा प्रकारे. फक्त ब्लॅक पार्ट आपल्याला हवा. अगदी ओल्या हाताने न काढता सुक्या हाताने काढा. हे अशा प्रकारे नोजला घ्यायचे लावून एक्स्ट्रा असं. हे बघा अशा प्रकारे ज्याने इझिली असं निघेल हे मी अशी करून घेते. थोडा वेळ बस थांबते, थोड्या वेळाने मग फेस पॅक लावून दाखवते. झालं हे बघा नॉर्मल सुकलं आहे थोडंसं 10-15 मिनिटामध्ये. तर हे मी काढून घेते. फेस पॅक अप्लाय हे ना अगदी तुम्ही ना आईजच्या तिथे देखील लावू शकतो. माहिती आहे थोडं इफेक्टिव्ह आहे. ह्याचे जाडजाडच लावायचं लेअर. सिम्पली असं ठेवायचं आहे. ऑरेंज जाड ठेवलं आहे मी. थोडंसं ठेवायचं स्क्रब करून, अगदी स्क्रब करून
ते रिमूव्ह करायचं आहे. त्यानंतर थोडंसं धुवायचं असेल तर धुवू शकता. त्यानंतर ते मस्त असं मॉइश्चरायझर लावून पुढची स्टेप तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर झोपे जायचं आराम मिळतो छानपैकी. म्हटलं तुम्हाला दाखवते. चला 15 मिनिटं ठेवूया. सुकलं आहे आता आपल्याला फिक्स अशा प्रकारे रिमूव्ह करून घ्यायचं आहे. क्लीन वॉश करून झाला आहे. पाहू शकतो. सिंपल आपल्याला परत मॉइश्चरायझर मी यूज करणार आहे. कोल्ड क्रीम असेल तर तुम्ही लावू शकता. नाईट क्रीम देखील यूज करू शकतो पण माइल्ड असायला हवी. जे ओपन पोर्स केले होते ना आपण स्टीम घेऊन ते क्लोज होण्यासाठी मसाज करून घेते. म्हणजे क्रीम मॉइश्चरायझर अप्लाय करून घेते किंवा ड्राय पडते ना फेस पॅक लावल्यानंतर. त्यानंतर ही अशा प्रकारे. आणि एक मी लिप मास्क मागवला आहे, ऑनलाईन घेतला आहे. त्याचा रिव्ह्यू मला तुमच्याशी द्यायचा आहे तुम्हाला. तो झाला आहे आपला क्लीनअप सिंपल. आणि जी लास्ट स्टेप मी आता दाखवणार आहे ती तुम्ही अगदी स्किप करू शकता. तर हे आहे लिओचा हा फेस मास्क आहे. पॅकेजिंग बघा तुम्ही, खूप सुंदर असा आहे, छान. आणि हे आहे वॉन चाय, हाँगकाँग वरून आला आहे. इकडे बघा लिप स्लीपिंग मास्क आहे, स्पेशल केअर आहे, स्ट्रॉबेरीचा फ्लेवर आहे. आणि याच्यामध्ये ना अशा प्रकारे आपल्याला पॅकेजिंग दिली आहे. आणि ह्याच्यामध्ये ब्रँडचं नाव आहे. हे स्पून दिला आहे सिलिकॉनचा. सिम्पली आपल्याला हे ओपन करून आता माझा एवढा यूज झाला आहे. तर स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे. किती छान कलर देखील आहे, तुम्हाला दिसत असेल. हे असं मास्क यूज करायचं. आणि जर नसेल तर तुम्ही लिप ग्लोज आहे, लिप बाम आहे, यूज करू शकता. आणि अप्लाय करून डेली यूज करा, म्हणजे पण खूप छान स्मूथ क्लिअर स्किन होते. तर हे मी तर यूज करते रोजच. आणि तुम्हाला जे दाखवलं तेच. तर हो, हाच होता माझा नाईट स्किन केअर म्हणता येणार नाही, पण क्लीनअप रुटीन. आणि जे की मी हर आठवड्याला मी काय करते ते तुमच्याशी शेअर केलं आहे. होप्स की तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल ब्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, म्हणजे मला देखील कळेल. आणि माझ्या इन्स्टा पेजचे आयडी देखील मेन्शन केली आहे, त्यावर देखील जा आणि भरभरून असेच खूप छान प्रेम असे द्या. तर उद्या परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे मी तुमच्याशी शेअर करेन. तोपर्यंत गुड नाईट आणि थँक्यू.